हाय हॅलो नमस्कार. मी आहे यमुना. आपले एस के कांबळे किचनमध्ये स्वागत आहे. सगळ्यांची तक्रार असते की भेंडी काळी पडते किंवा गिळगिळ होते, हिरवी अशी राहतच नाही. चला तर मी तुम्हाला टिप्स सांगणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम मी पहिल्यांदा भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता मी ती बारीक काप करून घेते. जास्त मोठे पण नाही ठेवायचे, बारीक आपले चिरून घ्यायची आहे भेंडी. छान अशी लहानांपर्यंत ही मोठ्यापर्यंत अशी आवडणारी भेंडी सगळ्यांना आवडते. पण काय होतं, आपल्याकडून भेंडी खूप फेंट होते, म्हणजे कलर राहत नाही आहे किंवा गिळगिळ होते. त्यासाठी लोकांना आवडत नाही किंवा मग मुलं नाक मुरडतात, खात नाही. ही आता चिरून तयार आहे. त्यानंतर मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ती चिरून ठेवणार आहे. आणि नंतर एक कट्टा लसूण घेतलेला आहे. तुमच्या आवडीने तुम्ही लसूण मी जास्तही घालू शकता. पहिल्यांदा मी कढई ठेवलेली आहे. कढईत मी 2 चमचे तेल टाकलेले आहे. आणि जेवढं तेल असेल तेवढी भेंडी छान आणि सुटसुटीत होती, खाली चिटकत नाही, काही नाही. त्यानंतर मी मिरच्या भाजून घेणार आहेत. व्यवस्थित मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि मिरच्या पण तुम्ही कमी जास्त करू शकता. भेंडी तिखट असेल तेवढी चविष्ट लागते. आणि लसूण जास्त असेल तेवढा खमंग, खाण्यास पण खमंग लागते. आणि त्यानंतर मी लसूण टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी भेंडी टाकून घेते. बघा, आता आपल्याला कमी केलेला गॅस आता थोडा मीडियमच ठेवायचा आहे, लय पण बारीक नाही करायचा. मी टाकून घेतलेला आहे 1 चमचा. आता बारीक नाही करायचं. जेवढा मोठा गॅस असेल तेवढी भेंडी छान आणि सुटसुटीत भाजता येईल. आणि जेवढं कमी गॅस असेल तेवढं भेंडी लवकर म्हणजे गाळ शिजते. झाकून ठेवल्यानंतर झाकून अजिबात भेंडीला ठेवायचं नाही, जेणेकरून भेंडी झाकली की गेली तर भेंडीला पाणी सुटतं व भेंडी गिळगिळ होती. त्यासाठी आपल्याला भेंडीसारखं हलवत राहायचं आहे. सारखं 5-10 मिनटाला हलवत राहायचं आहे. आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे. जास्त बारीक पण नाही करायचा, जास्त मोठं पण नाही करायचा. आणि अशीच भेंडी भाजू का भेंडीला गिळगिळपणा आलेला आहे तरी आपण व्यवस्थित भाजून घेतलं ना गॅसवरतीच, न कमी करता न ताट झाकता, तरी भेंडी खूप छान आणि सुटसुटीत होती. बघा, आता थोडं थोडं आपल्याला दिसतंय ना, थोडं थोडं पाणी त्यातलं पूर्ण आटत चाललेलं आहे. बघा, आता व्यवस्थित सगळं पाणी आटून झालेलं आहे. थोडंफार तुम्हाला दिसत असेल. सारखं हलवत राहायचं, नाही तर तुम्ही भेंडी गॅस ठेवचं, ताट झाकचाल गॅसवरती आणि जातर म्हणजे पूर्ण भेंडी गिळगिळ होती. त्यासाठी असं नाही करायचं की म्हणजे भेंडी फुलच करायची. ही बघा, भेंडीला थोडे चट्टे, ब्राऊन कलरचे चट्टे आलेले आहेत. हे अशा प्रकारे आपल्याला सारखी हलवत राहायचे आहे, जेणेकरून भेंडी आपली सुटसुटीत होईल आणि जास्त म्हणजे लाईट कलर येणार नाही आणि जास्त गिळगिळही होणार नाही आहे. बघा, आपली आता भेंडी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते. तुम्ही शेंगदाण्याचं कूट जाड ठेवून घातला तरी दाताखाली चावताना खूप छान लागतो. अशा प्रकारे जाड ठेवायचं आहे. आता आपल्या शेंगदाणा कूट घालून झालेला आहे. आता व्यवस्थित मी ते हलवून घेते. आपली भेंडी रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघा, ही आपली भेंडी रेडी झालेली आहे. बाय. चला.